Hello मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? ओके. टुडे वी आर गोइंग टू लर्न mathematics. Okay. So we have studied English yesterday. You have studied? Okay. Have you written the sentences in your English notebook? Okay. Yes, you might have written. Okay. आता आपण काय ऑफलाईन पिरियड घेत नाही, बरोबर. You must have subscribed and like share to any other student mitra, बरोबर. It will be only from the question paper. 15-20 क्वेश्चन पेपर सोडले ना मित्र, सोडवले तर तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवा, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन बऱ्याच वेळा येते. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं दिले बघा, 2x² = x + 3. मग लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड मुलं थोडे कन्फ्यूज होतात. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स कन्फ्युज्ड. का? इथं 2x² दिला आणि कसं काय करायचं, आणि त्याच्यात फाइंड ABC, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. सोपं आहे. ही जे उजव्या बाजूची साईड आहे ती आपल्याकडे आणायची. 2x² कर. मायनस असेल तर प्लस करायचे आणि प्लस असेल तर मायनस करायचे. खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी. कोणतंही असू द्या इक्वेशन. मग काय होईल हे बघा, इथंच लिहितो 2x². हे इकडे आले -x आणि -3 = 0. झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आहे की नाही. झाला तुमचा 1 मार्क. आणि अजून 1 मार्क कशासाठी आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. तर कोएफिशिएंट ऑफ x² a = 2, b = -1 आहे. काही नसतो पण -1 आहे की नाही. आणि तुम्हाला c = लगेच समजला किती आहे, -3 इथं. झालं तुमचे 2 मार्क. काही अवघड नाही. इट इज व्हेरी इझी. दुसरं, या ठिकाणी 3 मार्काला दिलेलं आहे मित्र, सेक्शन फॉर्म्युलावरून आहे. पॉइंट्स आर गिवन. ए पॉइंट दिलाय 4 - 3, बी पॉइंट दिलाय 8, 5 लाइंग ऑन दी m⁻n म्हणजे m3. विसर्ग दिलाय की नाही, त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 3/1. किती दिले, m = 3 आणि n = 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला इथं दिलाय मित्रांनो, कारण इथं काय आहे, ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. पण ऍक्टिव्हिटी पूर्ण नसेल करायची तर तुम्हाला हा सेक्शन फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. यू शुड हॅव रिमेंबर ईच टाइम एट द टाइम ऑफ एन्युअल एक्झामिनेशन मित्र हो. x = mx2 + nx1 / m + n and y = my2 + ny1 / m + n. सोपा आहे, फक्त थोडा लक्षात ठेवायचा. ही वही तुम्ही जे लिहिलेले आहे एक्झाम्पल, ती वही आदल्या दिवशी तुम्ही करून जा. पुस्तक जवळ ठेवा, ही वही जवळ ठेवा. तुमच्याकडे गाईड असेल तर गाईड पण ठेवा मित्र, काय प्रश्न नाही. सगळे करून अभ्यास करा. कोणते तुम्हाला समजत असेल त्याच्यातून अभ्यास करा. मग आता हे चारही बाजूने जर तुम्हाला स्टडी केला तर तुमचं माइंड पॅक होऊन जाईल, आहे का नाही. मग आता हे ऍक्टिव्हिटी आहे म्हणून mx2 + nx1 / m + n. y = इथं ब्रॅकेट दिला होता बघा, फिल इन द ब्लँक्स. 1 मार्कासाठी इथं लिहिला मी. इथं जसं mx2 + nx1 आहे ना, तिथे my2 + ny1 झाला 1 मार्क तुमचा अपॉन m + n. आता इथं x = किती दिलाय, mx2 किती आहे इथे बघा, m किती आहे हा बघा 3 गुणिले x2 बघा 8 प्लस n किती आहे 1, x1 किती आहे बघा 4, ते झालं 4, nx1 4 अपॉन m + n.
म्हणजेच किती m किती 3 + 1 झालं. मग आता इथे 8 त्रिक किती झाला 24 24 + 4 अपॉन 4 बरोबर की नाही. हा तर इथं करा 24 + 4 किती होतात 28 अपॉन किती 3 आणि 1 4. असं करून ठेवा तुम्ही म्हणजे हे एक्झामिनर बघतील अरे हा याने केलं बरोबर. 23 आणि 4 28 कारण इथं नाही ना इथं डायरेक्ट कसं लिहिणार म्हणून इथं 28/4 ला भाग जातो का नाही. 4 1 जार 4 4 7 जार 20 4 1 4 आणि 4 7 28 आणि म्हणून x ची व्हॅल्यू इथं आली मित्र हो 7. किती आली 7. हा झाला तुमचा एक बरोबर. आता y इथं मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला करता येते -1 आणि 1 आहे. -1 × 1 -3 झाला बघा इथे. इथं 3 + 1 4 झाला आणि 3 5 जार किती 15 आहे की नाही. 15 झाले का नाही मित्र. मग जसं आपण इथे केलं ना तसंच इथेही पण करा थोडस. 15 - 3 म्हणजे 12 झाली अपॉन 4 जातो भाग 4 1 जार 4 4 3 जार 12. याचं उत्तर आलं 3 आहे की नाही. म्हणून y = 3 झालं. x = 7 y = 3 झाले तुमचे 3 मार्क. 3 आणि हे 2 5. आजच्याच 5 मार्काचं तुम्हाला शिकवलं. म्हणजे या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी आहे. कळलं समजलं तुम्हाला. आता एक तुम्हाला देतो मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्क्राइब्ड अँगल म्हणून देतो. एकाच कंसातून जातात मित्र. याचं 60 असेल तर याचं किती असणार A B C नाही का. आणि दुसरा आहे A D C. इथे एरो दिलेले आहेत. या एका क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहे. बऱ्याच वेळा हे उदाहरण आलेले आहे पण हेच नाही आहे इथं वेगवेगळे दिले. ए बी अँगल ABC हा काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल. आणि हा सुद्धा कोणता ADC इन्स्क्राइब्ड अँगल. आणि ते एकाच कंसातून जातात मित्र. हे बघा हा AXC कंस AXC बघा इथून एकाच कंसातून जातात. म्हणून दोन्ही अँगल कसे असतात समान. म्हणून अँगल मेजरमेंट ऑफ अँगल ADC = किती येणार 60 डिग्री आहे की नाही. 2 मार्काला आकृती काढून ठरवायचं. तो एकाच कंसातून जातो म्हणून ते जास्त. कळलं मित्रांनो तुम्हाला. आता आपण हे झालं आता तुमचे 10 मार्काचा झालेले आहे आणि तुम्ही स्टडी करा. न सोडवलेले सोडवा मित्र. आणि ट्रिगोनोमेट्री फंक्शन पण सोडवा मित्र. ओके लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. हो बरोबर की नाही.